नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. मतदानाबाबत जनजागृतीसाठी वॉक फॉर वोट रॅली, नागरिकांकडून मिळाला उदंड प्रतिसाद. निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला कामकाजाचा आढावा. कावळ्याच्या गावातील काँक्रिटीकरण, रहिवाशांच्या मुळावर आणि पर्यटकांच्या आगमनाने रायगडचे किनारे फुलले. आता पाहूया सविस्तर बातम्या. मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. पथनाट्य, प्रभात फेरी आदीद्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित केले जात आहे. त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे आदी उपस्थित होते. लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला. रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्र मणी त्रिपाठी यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने निवडणूक संबंधी माध्यम प्रतिनिधींशी समन्वय राखला जातोय. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये याचा मोठा सहभाग असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली. रायगड लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अलिबाग येथील कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येत आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत आपली उमेदवारी अर्ज दाखल केले नसून सोमवारपासून या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे दिसते. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. थांबा, निघालात कुठे? लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघालात कुठे? मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा. ही संधी 5 वर्षातून एकदाच मिळते. तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा. सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. कल्याण डोंबिवलीत 27 गावांचा विकास होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र एकीकडे रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे, तर दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध असलेला विजेचा खांब वाहन चालकांसाठी यमदूत ठरत आहे. कावळ्याचे गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या उंबार्ली गावात काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र रस्त्याच्या मधोमध महावितरणाचा खांब यमदूतासारखा उभा आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता आहे. आजवर येथे लहान मोठे अनेक अपघात होऊनही महावितरण दुर्लक्ष करत आहे. धोकादायक खांब न हटवल्यास जन आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने रायगडचे किनारे पर्यटकांच्या आगमनाने पुन्हा फुलू लागले. त्यातच शनिवार रविवारची सुट्टी असल्याने गेल्या 2 दिवसात जिल्ह्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून आली. मुरुड तालुक्यातील काशीर, मुरुड, नांदगाव येथील समुद्र किनारे पर्यटक येत नसल्याने ओसाड पडले होते. परंतु गेल्या 2 दिवसात मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने ठप्प झालेला येथील पर्यटन व्यवसाय पुन्हा बहरत आहे. गेल्या 2 दिवसात काशीत समुद्रकिनारी 1000च्या वर वाहनातून पर्यटक आल्याची माहिती सूर्यकांत जंगम यांनी दिली. पर्यटकांना आजही जंजिऱ्याचे आकर्षण कायम असून दिवसेंदिवस ते वाढत आहे असे दिसून येत आहे. मुरुड जवळील खोरा जेट्टी आणि राजपुरी गावाजवळील प्रशस्त जेट्टीवरून पर्यटकांना जंजिऱ्यात जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. हे होते सागर डिजिटलचे बातमीपत्र. या संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.